नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत. नमस्कार माझ्या लेकी बाळांनो, सगळे सुखरूप आहात ना? आता आलाच आहात तर तुमच्या आजीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आजचा आपला ब्लॉग हॉस्पिटलमधून चालू हो राहिला आहे. आज तिसरा दिवस आहे. आत्ता वाजले सकाळचे 7:30. जस्ट उठलो आहे. आज तिसरा दिवस आला आहे. आंघोळ पण नाही, काहीच नाही इथं. आणि वाटलं पण नव्हतं की ॲडमिट करणार लगेच, त्याच्यामुळे काही करून ड्रेस वगैरे पण नाही आणला आणि काहीच नव्हतं आणलं. आज आगसून ते येते, ते ड्रेस वगैरे ते घेऊन येते. काय काय आणायचं म्हणले? तोंड धुवतं, चहा गरम राहील ना? नाही, मी खाली परत जाईन वाटलं असतं. नाही ना, तो चहा पिऊन तोंड धुवून ये ना. ब्रश आणा लागेल ना. मग तिथं तोंड धुवून तू. तुम्हाला काय काय आणायचं आहे? 10 रुपये टोप नाही किती तेवढी चालायची. तेवढं आणायचं का? हां, आणि चहा आणायचं एवढं लवकर सगळीचे नाश्ता- बिस्किट वगैरे काही? बिस्किट काही खायचं का? बिस्किट आहेत ना. नाश्ता एवढं लवकर नको, मग मोठं झालं. बरं बरं, जसं मग तर चहा तो तोंड धुई, चहा पी, मग मन घेऊ. कोलगेट असले एवढे एवढे घेऊन 10 रुपयाचे. ठीक आहे. नाही त्या तिथे मिस्त्री असली टपरीवाले जो तर पुढीच बांधू ना काय इथं नाही भेटत मिस्त्री. नाही ना. आजोबांना कोलगेट, ब्रश वगैरे सगळं घेऊन येतो आता. मेश वॅकची कोलगेट आणली आहे, एक ब्रश घातलाय आणि 2 शॅम्पूचे पाऊच घ्यायला. आता काय करा, पहिलं दात वगैरे घासा आणि फ्रेश व्हा. मग मी चहा नाश्ता आणतो. आता जर आणला असता तर थंड झाला असता. तो तोंड धुवून. मी कुठं धुऊ खाली? कुठं धुवू? हां, हो फ्रेश आता तोंड बेन धुवा मस्त. मग नाश्ता आणि चहा आणून देतो तुम्हाला. अजून काय आणायचं का? काय नाही, बाकी काय नाही, सध्या काहीच नाही. आता आजोबांनी तोंड वगैरे धुतले, फ्रेश झाले तर आता चहा वगैरे आणून देतो. आणायचं आजी काही चहा वगैरे? चहा वगैरे द्या आणून तुम्हाला. आणतो ना डबल एखादा. नाही नाही आणतो. कोणतं बस ना? नाही नाही, मी आणतो. आता आजोबाला आणायचं, तुम्हाला दोघाला काय वेगळं वेगळं थोडं आहे. नाही आणतो. आजींना पण चहा आणून देतो. दादा 2 चहा पार्सल द्या ना. त्या आजींना आणि आजोबांना आपल्या दोघाला 2 चहा घेतले. एक बाबाला आणलं. घे, कोणता घ्या? दोन्ही सारखे हां. पण आता तिथं भेटलं नाही खाली. नाही नाही, काही नाही. अरे किती लांब जायचं आहे. आजींना दिला, आजोबांना दिला. धरा. बिस्किट कुठं आहे? बिस्किट खायचं का? हां, चहाच प्या. मग परत नाश्ता आणतो थोड्या वेळाने. नाश्ता आणतो परत, चहाच घ्या आता गरम गरम. तर आता आंघोळ वगैरे केली, एकदम फ्रेश झालो आहे. ड्रेस नव्हता तर आगसू आणि माऊली ड्रेस आणि ते पण घेऊन येऊन राहिलेत. आणि आपले आजोबा पण मस्त झोपलेत आता. काहीच टेन्शन नाही. आणि जरी टेन्शन आलं तर मी आहे ना टेन्शन काढायला यांचं. काही टेन्शन वगैरे आलं काय? पोट दुखत आहे का? भातामुळे मारले ते सवय नाही राईस ते खायची, त्याच्यामुळे दुखते. नाही तर पोट वगैरे नाही दुखत, काहीच नाही. काय खायचं का अजून? काय आणू नाश्ता? सांगितल्याशिव नाही, डॉक्टरने सांगितल्याशिव खायचंच नाही. आता काय दादा सांगितल्याशिव खायचंच नाही. आज 3 दिवस झाले तर असं बोर झालंय. आजी नाही आपली आणि तिला पण करमत नाही घरी. पण आता जाऊ. आता चहा वगैरे घ्यायला आलोय वरती कॅन्टीनमध्ये. फक्त मिसळ आणि पाव आणतो. 2च पाव का? बरं, दुसरं काही नाही घ्यायचं. आता आपल्या आजोबांना नाश्ता आणून द्यायचा सांगितलं डॉक्टरांनी. टॅबलेट घ्यायचे आहेत त्यांना, तर मिसळ आणि पाव आणून देतो. दुसरं तेलकटपेक्षा म्हटलं याची व्यवस्थित आहे. आणि इथं काही दुसरं भेटत नाही. एक मिसळ और एक पाव पार्सल. मिसळ आणि पाव पार्सल घेतलंय. आता आजोबाला देतो. सकाळपासून त्यांना भूक लागली होती, पण डॉक्टरने काही सांगितलं नव्हतं. आता डॉक्टरांनी सांगितलं म्हणून घेऊन आला. आता आजोबांना मिसळ वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आहे. पुढे इकडे टी व्ही लावून दिली. बघा मस्त नाश्ता करतात. चांगले आहे ना? खा आता पोटभर.
मी खाईन नंतर, तुम्ही जेवा. खाऊन घे. हां. आजोबाने आता नाश्ता वगैरे केला आहे, टॅबलेट पण घेतलं आहे. अक्षू माऊली दोघं पण आले आत्ता. नाना पेशंट सारखे दिसतच नाही. नानाला पेशंट होऊनच दिला नाही तर मामीन ते पण आले होते. मामीन त्याने डबा आणलाय, मामा पण आले, माऊलीन त्या सगळेजण आले. आणि आज नाही का एक चांगली आनंदाची बातमी म्हणजे नाही का आपल्या आजोबांना सोडून राहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती डॉक्टरने विचारलं नाही केळं खायचं कसं. काय केळाचं पडलं यांना. विचारून घेतो ना जायच्या टायमाला, त्याला भेटायला जायचं ना. गोळे खाल्लो केळं जमते की नाही. हा विचारतो. आता आपल्या आजोबाला नाही का मामा त्याने डबा आणला होता, तर त्यांना दिलं जेवायला. अक्षू आणि माऊली आलेले आहेत. आता दुपारचे 2 वाजले होते, अजून जेवण नव्हतं केलं त्यांनी. तर आता आम्ही जेवायला चाललो आहे, तर त्यांना जेव घालतो, कारण सकाळी ते पण उपाशी झालेलं असतील घरून. आता आम्ही जेवण वगैरे करून आलोत आणि म्हटलं नाही का आता ऊन भरपूर झालं आहे. आणि पाण्याची बॉटल देऊन गेलो होतो मी, पण थंड आले असं म्हणून नाही का आजोबाला नाही का स्ट्रॉबेरीचा ज्यूस आणला आहे, तर देतो त्यांना घ्यायला. उठून बसा ना. कोणची प्या काय असेल बरं. स्ट्रॉबेरी चांगलं आहे, फळाचा ज्यूस आहे. चांगलं आहे, दामा प्या. चांगलं आहे ना. थंड. आणि ते आपल्या आजोबांना डिस्चार्ज झाला आहे. याचे बघा आता लागेल ना मला ती. कालची सोय लावली होती, काढून घेऊन राहिले. आणि फाईलची प्रोसिजर पूर्ण कंप्लीट करून घेतली. आता 2 वीकनी बोलवलं आहे, म्हणजे आज 1 तारीख आहे, अजून 15 तारखेला परत रिटर्न बोलवलं आहे. काय ब्लड येत आहे का? पट्टीला वस्तू 5 मिनिटं दाबून धरा, ब्लड येणार नाही. दाबून धरा, तिथं रक्त नाही येणार असं. ही पट्टी काढ. पाहिलेला दिसतं मी ब्लॉग, हां पाहिलेला असणार कारण माझ्या डेली ब्लॉग असतं. मी कासारडी तालुक्यात कामाशी गेलो. मी गाडीची सरी येत नाही. वृद्धेश्वर. मडी आहे मडी. मडी बिडी सगळं माहिती हा, मडी. आहे. जवळचे नामच नाव नसतं. रोधेश्वर नाही का मुंबईत? मानभर रोधेश्वर. ते गाव आहे आमचं रोधेश्वर. या आले तर रोधेश्वरला येऊ ना. पालवे बाबा पुढे. ठीक आहे ठीक आहे. हा रोधेश्वर आमचं गावच आहे. ते काय ते देवस्थान आहे ना, ते रोधेश्वर. नाही आलेलो आहे मी तिकडे. हा मग तेच. आमचं काय आता 8-9 किलोमीटर आहे आम्हाला. जवळ आहे, आम्ही येत असतो. हा या चला आता या परत काळजी मग. आपली भेट आता 2 हप्त्यांनी परत. हा या. आता जेवढं सामान वगैरे आणलं होतं अक्षरने माऊलीने त्यांनी डब्बा वगैरे आणला होता आणि थोडे कपडे वगैरे आणले होते. हे सगळं आता रेडी केलं आहे. आणि तसं पण आपल्याकडे नाही काही सामान नव्हतं, कारण घरी आता जेवायला ताट नव्हतं आणलं, काहीच नव्हतं आणलं. फक्त चेक करायसाठी आलो होतो की काय होणार आहे. डायरेक्ट ॲडमिट केलं होतं, त्याच्यामुळे काही सामान नव्हतं. तर होऊ शकतं एवढ्या पाण्याच्या बाटल्या वगैरे झाल्या. आणि आत्ताची ह्या रूमला नाही का अलविदा आहे. आम्ही भेटायला आलो तर आमचं पेशंट सोडून दिलेलं आहे. हे आले डायरेक्ट सोडून दिले आम्हाला, बरं वाटतं. आम्ही भेटायला आलो डायरेक्ट आता पेशंट घेऊन आम्ही आता डायरेक्ट घरी जाणार आहेत. सगळे एवढे 2 पिशव्या आणि माझ्या पाठीवर एक सायकल, काहीच नव्हतं सामान. चला चला आता नाना चालले फायनली घरी जायचं आहे. कसं काय वाटतं? चालते घरी आला. हा तिकडे घरी. हा तिकडे गाडी लावली त्यांनी. मी गाडी घेऊन येतो, तुम्ही इथं सावलीला थांबा. तोवर उन्हात नका थांबू, सावलीला थांबा. हा आहे ना, हेल्मेट आहे त्याला. तिथं थांबा तुम्ही. 3 दिवस झाले गाडी पार्किंग केलेली, इकडे पार्क केली होती. परत बघायला पण नव्हतं गेलो गाडीकडे. आजोबांकडे लक्ष होतं, त्याच्यामुळे लक्षात पण नाही गाडी आणलेली. इकडे लावली. आता आजोबांना आणि अक्षूला नाही का मोठ्या गाडीमध्ये बसून देतो आणि मी 2 व्हीलरवरती घरी जातो. आता वाजले संध्याकाळी 7:30. जस्ट घरी आलो आणि पहिलं आंघोळ वगैरे करून घेतली. म्हटलं माझ्या कोण नाही का कुठं घाई गडबडीमध्ये कुठं हात वगैरे जर लागला असेल तर काही रिॲक्शन वगैरे व्हायची. त्याच्यामुळे पहिले आले नाही एकदम थंड पाण्याने आंघोळ करून घेतली. म्हटलं नंतर बाकीचे कामं वगैरे करता येतील, किंवा माझ्यामुळे नाही का घरामध्ये आपल्या आजीला आजोबांना कोणाला काही माझ्यामुळे रिॲक्शन वगैरे नको व्हायला. कारण कुठं बी फिरत होतो आणि आजोबा तसे एका जागेवर बसलेले राहायचे. हात वगैरे जर कुठं लागलेला असलं तर मला पण कदाचित माहीत नसेल. त्याच्यामुळे पहिलं फ्रेश होतो आणि नंतर आपले जे काम वगैरे असेल ते सुरुवात करतो. तर आता तुम्ही भरपूर दिवस झालेले आहेत आपल्या आजीला भेटलं नसेल, पहिलं आपल्या आजीला दाखवतो, नंतर जेवण वगैरे दाखवतो. तर बघू शकता का आपली आजी भाकरी पण राहिली. आज गॅसवरतीच बनवती. लेकी बाई व तुमची आजी मस्त बरी आहे, पण आजोबाचं बरं नाही. काय नाही, आता एकदम बरं आहे त्यांचं बी. 2 दिवस झालं तर तुलाच तो आता 2 दिवस तुम्ही मला बघितलं नाही, माझ्या संग तुम्ही बोलल्या नाही.
आता बघितलं ना तुला आता बघितलं तर आता बोला. बोलते हे बघ भाकरी बनवून राहिले. आज का बरं गॅसवर बनवते? आता एकच भाकर आणि 2 भाकरी करता हार नाही पडायचा दारी चुली. चुलीलो का? हा. बरं जाऊ दे. मग आता 2 भाकरी करते म्हणजे पिठलं करते. पिठलं कशाचं ग? आपलं डाळीच्या पिठाचं. डाळीचे? डाळीच्या पिठाचं. ठीक आहे बनव बेसन भाकरी खाऊ. आज खूप जोराचं दमलेलं आहे कारण दिवसभर भरपूर पळपळ झालेली आहे. आणि आज घरचं जेवण आहे आपल्या आजीच्या हातचं. त्यांनी जेवण केल्या थकवा निघून जाणार आहे. हे बघा बेसन बनवलंय, चपाती, शेंगदाण्याची चटणी बनवली आज आणि ही शेपूची भाजी, कैरी. तुला नाही जेवायचं? जेवण आज पहिलं तुम्हाला चटणी टेस्ट करून दाखवतो. भारी वाटतंय खरं आज जेवायला. एकदम मन मोकळं, टेन्शन नाही, काहीच नाही, एकदम भारी वाटतंय. आता आपल्या आजीचं हातचं जेवण जेवलो, एवढं भारी वाटलं आणि मस्त पोट भरलं. कारण दिवसभर आज भरपूर पळपळ झाली कारण ती फाईल सबमिट करायची होती. इकडून तिकडे कागद नाही, तिकडून इकडे सगळ्या डॉक्टरांची सह्या वगैरे आणि ती फायनली सबमिट केली. त्याच्यात माझे 2-2:30 वाजले आणि मला जेवायला पण नाही का दुपारी बघितलं तुम्ही किती वाजले होते, 2:30-3 वाजत आले होते. त्याच्यात पण घाई जेवलो आणि आल्याच लगेच आपल्या आजोबांना डिस्चार्ज दिला. मग आजोबांचं सगळं सामान वगैरे होतं, बॅगे वगैरे पॅक केल्या आणि पटकन निघलो तिथून. तर घरी येताच नाही का 5-6 वाजले, भरपूर टाईम झाला होता. आणि येता एवढं ऊन लागलं मला तर माझं नव्हतं टेन्शन, पण म्हटलं आपल्या आजोबांचं आता नाही का ऑपरेशन झालेलं आहे. मोठ्या गाडीमध्ये नाही का अक्षूला आणि आपल्या आजोबांना बसून दिलं होतं, ते पण व्यवस्थित आले. पण तरी मला असं वाटत होतं की घरी जाऊ सर, काही प्रॉब्लेम नको व्हायला. ते एकदम निवांत आले, काही प्रॉब्लेम नाही झाला देवाच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने. तर आजचा ब्लॉग असा पळपळीत झाला पण सगळं सुखरूप झालं आहे आणि सगळं व्यवस्थित झालं आहे, एकदम काही प्रॉब्लेम नाही आला. तर कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा. मी आजोबांकडे 2 दिवस थांबलो होतो पण घरी एक अशी गोष्ट आली आहे आपल्या आजींसाठी, मी ती तुम्हाला उद्या दाखवतो. एवढी भारी आली ना, तुम्ही सर्वजण खुश होणार आहेत. मी उद्या तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो सगळं काही. तर भेटू उद्या लवकरच. उद्याचा आपला ब्लॉग मला मिस नका करू कारण उद्या लय भारी गोष्ट आली आहे आणि आपल्या तुम्ही सर्वजण खुश होणार कारण आपल्या आजीचं काम आता वाचणार आहे, भरपूर कामं असणार आहे. तर ती काय गोष्ट आहे मी उद्या तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतोच. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. आता मी पण दमलोय आणि ब्लॉग एडिट करायचा आहे, एडिट करतो आणि लगेच झोपून घेतो. तर भेटू उद्या लवकर. तुम्हाला सर्वांना गुड नाईट, टेक केअर.